म्हणजे चेन्नई इज नॉट सिटी ऑफ तामिळनाडू, इट्स अ सिटी ऑफ आंध्र प्रदेश. तू महाराष्ट्र पण नको म्हणू बेट्या, ऑन दी स्पॉट तुझे 600 रुपयाच्या गोट्या गायब केले जातील, एवढं लक्षात ठेवतो. अशा लोकांमुळेच आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस उरलेला नाही आणि मागं पडलेला आहे. हे जे ते लोक आहेत की मराठी माणसाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. तर काल व्हिडिओ आलता उत्तर भारताकडून या दक्षिण भारताकडून कुठून तरी आलता, ज्याचं नाव अण्णामलाई आहे का रसमलाई आहे ते माहित नाही, पण तो म्हणत होता की मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, इट्स अ इंटरनॅशनल सिटी. तर असा व्हिडिओ आलता आणि आपलाच मराठी माणूस त्याला उत्तर देत होता आणि त्याच्या कॉमेंट सेक्शन मध्ये आपलाच मराठी माणूस त्याला म्हणत होता की अरे मूर्खा, तो अण्णामलाई खरं बोलत आहे. आणि मी त्याच्यावरती रिप्लाय दिला त्या माणसाला की अरे दादा, तू मराठी माणूस आहेस तर महाराष्ट्रामध्ये राहतोस, मराठी माणसाला सपोर्ट करण्याऐवजी तू परप्रांतीय लोकांना सपोर्ट करतो. आणि त्याने मला रिप्लाय दिला की अरे साल्या चुत्या, तू रिप्लाय दिला मी त्याला. त्यामुळे तो म्हणाला की याच्यावरूनच कळतं की तुझ्या आईला किती नवरे आहेत. तर त्या झाटूला मी सांगू इच्छितो, एखाद्या वेळेस तू तामिळनाडूमध्ये जा आणि तिथे म्हण की चेन्नई इज नॉट अ सिटी, म्हणजे चेन्नई इज नॉट सिटी ऑफ तामिळनाडू, इट्स अ सिटी ऑफ आंध्र प्रदेश. तू महाराष्ट्र पण नको म्हणू बेट्या, ऑन दी स्पॉट तुझे 600 रुपयाच्या गोट्या गायब केले जातील, एवढं लक्षात ठेवतो. महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून तू जगला आहे छाटो.